ज्याला पैसा हवाय त्यांनी लक्ष्मीची उपासना करावी, ज्याला विद्या हवी आहे त्यांनी सरस्वतीची उपासना करावी आणि ज्याला हिंमत आणि धैर्य हवंय त्यांनी भगवतीच्या काली स्वरूपाची उपासना करावी. पण त्याला ज्या व्यक्तीला ह्या तीनही गोष्टी हव्यात त्यांनी रेणुका मातेची उपासना करावी. का? कारण ऐश्वर्याच्या बाबतीत जर बघितलं, मातेचं ऐश्वर्य काय, तर मातेकडे कामधेनू गाय होती. मातेकडं विद्या काय, तर माता ही ऋषीपत्नी म्हणजे जमदग्नी ऋषी जे स्वतः शिवा अवतार होते त्यांची ती भार्या होती. आणि मातेचं धैर्य म्हणजे मातेकडं जी हिंमत आहे ती काय, तर मातेनी परशुराम भगवानांच्या हस्ते सहस्त्रार्जुन राजा वाढविला. 21 वेळा ही अवनी म्हणजे पृथ्वी निक्षत्रिय म्हणजे क्षत्रिय रहित केली. आणि हे एकमेव दैवत असं आहे की ज्याला लेकराचं नाव मोठं करायला आवडतं. भगवतीनी जर इच्छा बाळगली असती तर ती स्वतः सहस्त्रार्जुनाचा वध करू शकली असती, कारण ती स्वतः दुर्गादेवीचं स्वरूप आहे रेणुका माता म्हणजे. पण तिने तसं न करता भार्गवरामाच्या हस्ते त्याचा वध केला आणि लेकराचं नाव मोठं केलं. म्हणून म्हणलं की आपल्या भगवतीला स्वतःपेक्षा जास्त नावलौकिक तिच्या लेकरांचा वाढवायला आवडतो.